जनहित फाउंडेशनचं कार्य सीमांत व्यक्तीला सन्मान देणारे असून क्रांती घडवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला आदर्शवत आहे, असं प्रतिपादन पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष यस आठवले यांनी केले. जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या 3ऱ्या वर्धापन दिन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृह दादर मुंबई येथे मोठ्या दिमागात संपन्न झाला. संतोष यस आठवले हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आठवले पुढे म्हणाले की जनहित फाउंडेशनचं कार्य सामान्य माणसाला निर्भर बनवण्याचं आहे. भारतीय लोकशाही व संविधान रक्षणाचं काम ही संस्था करत आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळवून देण्याचं कार्य उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना काही वेळ मौन राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.